या निकषाप्रमाणे त्या जे रस्ते अजूनपर्यंत झालेले नाहीये त्या रस्त्यांचा समावेश या प्रधानमंत्री ग्राम सडक योजनेत होणार। मग त्यात 10 असतील, 20 असतील, 30 असतील, जेवढे रस्ते असतील तेवढे। आणि आता हे जे 378 कोटी जे बजेट केले आहे महाराष्ट्राला, यामध्ये प्रत्येक जिल्ह्यामध्ये, आता आपला जिल्हा असा आहे भौगोलिकदृष्ट्या आपल्याकडे डोंगराळ भाग असल्यामुळे आपल्याकडे छोटे छोटे हॅबिटेशन पण असे आहे की जिथपर्यंत रस्ते हे अजूनपर्यंत झालेले नाही किंवा कच्चे रस्ते आहेत, ते हे आपल्याला करून घेण्यासाठी हा निधी हा खूप आवश्यक आहे। आपल्या जिल्ह्यामध्ये तसं बघायला गेले तर बाकी जिल्ह्यांच्या तुलनेमध्ये रस्ते बनवायला स्कोप जास्त आहे। बाकी जिल्ह्यांमध्ये तसं नसतं, एखादं गाव असलं 1000-2000 लोकसंख्या असते, एक रस्ता बनला की होऊन जातं। आपल्याकडे एक ग्रामपंचायतीमध्ये 10 पाडे असे असू शकतात की ज्याच्यामध्ये 100, 150, 200, 250 लोकसंख्या असेल, तर तिथपर्यंत आपल्याला रस्ते होणं गरजेचं आहे। तर प्रधानमंत्री ग्राम सडक योजनेअंतर्गत आपल्या जिल्ह्याचं कोर नेटवर्क हे 2 वर्षापूर्वी नवीन बनवलं होतं, कारण मागचं कोर नेटवर्क जे होतं ते पूर्ण झालेलं होतं आणि ते 250 पेक्षा जास्त लोकवस्तींचे जे हॅबिटेशन्स आहे। एक सगळ्यात चांगलं या योजनेचं असं आहे की याच्यात ग्रामपंचायत निकष नाही, याच्यामध्ये हॅबिटेशन हे निकष आहे आणि त्या निकषाप्रमाणे 250+ हॅबिटेशन्स जे आहे ते कव्हर करण्यासाठीचं कोर नेटवर्क हे तयार करण्यात आले। त्या कोर नेटवर्क मधले रस्ते आता या निधीमुळे आपले पूर्ण होतील।